गेले 4 दिवस शरद शेवाळे भाऊ इथे उपोषणाला बसले होते आणि हा स्पॉट काही खूप लांब नाही, हाकेच्या अंतरावर असलेला आपल्या प्रशासनाला जर इथून आपला आवाज जात नसेल तर अशा प्रशासनाला काय बनायचं. आणि आज 4थ्या दिवशी आपले वामनदादा आले आणि त्यांनी आश्वासन दिलं. आश्वासनच नाही, वरून त्यांनी सांगितलं जर 10 दिवसात जर प्रशासनाने काही केलं नाही तर शिवसेना तुमच्या पाठीशी आहे, तुम्ही घाबरू नका. आता शेवाळे भावांनी इथं पाणी पिऊन उपोषण सोडलं, पण या प्रशासनाला जरा सुद्धा असं वाटलं नाही. आणि गंमत अशी आहे की आपणच दिले या प्रशासनाला निवडून. आज मी सामान्य नागरिक म्हणून मी हे मत व्यक्त करतोय की आपण कुठे चाललेलो आहे. आज शिवाजी महाराजांपासून चालू असलेला हा बाजार 8 महिने तुमचं प्रशासन आलं आणि बंद करताय, तर शिवाजी महाराजांचं नाव वापरताय. ह्या माणसाचं जीव गेला असता तर काय 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 भावात पडलं असतं. 10 दिवसात बाजार चालू होतं की नाही झाला तर शेवटी शिवसेना स्टाईल मध्ये वामन म्हात्रे यांना. आज इथे उपोषणाचा 4था दिवस चालू आहे आणि मला असं वाटतंय की मी बीजेपीला मत देऊन आम्ही खूप संकटात आलेलो आहे. जेव्हा केंद्र सरकारची जेव्हा निवडणूक होती तेव्हा आम्ही बीजेपीलाच मत दिलं होतं. राज्य शासनाचं मतदान आलं तेव्हा आम्ही बीजेपीलाच मत दिलं. आणि कुळगाव बदलापूर नगर परिषदेचं जेव्हा निवडणुकाचा प्रस्ताव आला तेव्हा आम्ही बीजेपीला मत दिलं. तेही आम्ही रुचिता घोरपडे मॅडमला, नगराध्यक्ष मॅडमलाच मत दिलं. पण त्यांनी आज आमच्यावरती अविश्वास दाखवलेला आहे. तर आम्ही काय करावं यापुढे. गेले 4 दिवसापासून शरद शेवाळे उपोषणाला बसले होते. आतापर्यंतही नगर अध्यक्ष किंवा नगर पालिका किंवा डीएमसी टीएमसी कोई भी रहेगा, यहाँ पे कोई भी आया नहीं है और उसका दखल लिया नहीं है. बुलंद आवाज बदलापूर से टायगर वामन म्हात्रे आज येऊन इथं यांना आश्वासन देऊन गेले की बाबा शरद तू पाणी पे, उपोषण माघारी घे, तुझ्या पाठीशी आम्ही आहे. पूर्ण हप्त्याचे मार्केट चालू करायला मी तुला पाठीशी आहे आणि कुणीही आलं त्याला माझी जबाबदारी असेल. परत मी या प्रोटेस्टला ह्यामुळे साथ दिली होती की एक सामान्य नागरिक म्हणून, सामान्य जनता म्हणून, एक तृतीयपंथी म्हणून मी या प्रोटेस्टला साथ दिलेली. आणि आज कुठेतरी त्यांच्या ह्या उपोषणाला एक आशेचा किरण म्हणून वामन दादा आले, त्यांनी भेट घेतली आणि त्यांनी शब्द दिला 10 दिवसाची. जवळजवळ 6 महिने या लोकांनी वाट बघितली. अजून 10 दिवस बघता बघता कसेही जातील. 10 दिवसानंतर, ऍक्च्युली 10 दिवसानंतर या उपोषणाला यश भेटेल असं मला वाटतं. आणि जसे ते दादा, जे शरद शेवाळे दादा आहेत, त्यांनी उपोषण सोडलं, त्यामुळे मला जर चांगलं वाटलं. मॅडमनी दखल नाही घेतली, पण कोणीतरी पुढे येऊन दखल घेतली या प्रकरणाची आणि एक सामान्य जनतेचा आवाज त्यांच्या कानापर्यंत पोहोचला. त्याबद्दल मला खूप छान वाटतंय. आणि एक आदर्श नेता माझ्या नजरेत तोच आहे की जो सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकतो.